श्रावण महिना म्हटलं की हिंदू सण उत्सवाला सुरुवात होते। श्रावणातला सर्वात पहिला सण म्हणजे नागपंचमी। नागपंचमीला नागाची पूजा करतात। हा संपूर्ण भारतात विविध पद्धतीने साजरा करणारा सण आहे आणि त्याचप्रमाणे सांगली जिल्ह्यातील शिराळा या गावाची देखील नागपंचमी साजरी करण्याची खूपच प्रसिद्ध आणि वेगळी परंपरा आहे। पण तुम्हाला जर म्हटलं की यंदाची नागपंचमी फोटोची पूजा न करता जिवंत नागाची पूजा करा, तर कदाचित तुम्हाला गंमत वाटेल। पण सांगली जिल्ह्यात शिराळा या गावात अजूनही ही परंपरा जोपासली जाते। चला तर मग या परंपरेबद्दल आणखी सविस्तर जाणून घेऊया। नमस्कार, मी अश्लेषा आणि आपण बघत आहात शंखनाद। 32 शिराळा या नावाचा इतिहास शिवाजी महाराजांच्या काळातला आहे। 32 शिराळा हे गाव सांगली जिल्ह्यात वसलेले असून पूर्वी याचे नाव क्षियाले असे होते। शिवाजी महाराजांच्या कालखंडात या गावाच्या आजूबाजूला असलेल्या इतर सर्व खेड्यांच्या मिळून महसूल जात असे आणि या सर्व 32 खेडे असल्यामुळे या गावाचे नाव हे 32 शिराळा असे झाले। नागपंचमी या सणाला ज्या पद्धतीने सांस्कृतिक परंपरा आहे, त्याचप्रमाणे या गावालाही ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरा लाभली आहे। अशी आख्यायिका सांगितली जाते की महायोगी गोरक्षनाथांनी नागपंचमीच्या दिवसात नाग उत्सवाला सुरुवात केली। या उत्सवाला सुमारे 1000 वर्षांचा इतिहास आहे। पूर्वी गावातल्या कोतवाल घराण्यातील मंडळी नाग पकडण्याचे काम करत असे। या पकडलेल्या नागाची पूजा गावातल्या महाराजांच्या घरी केली जात होती आणि नाग हे आदि मानवाचे आद्य दैवत मानले जाते। तसेच नाग हा मानव जातीचा रक्षक देखील मानला जातो। गावातल्या काही लोकांच्या दबावाखाली द्रविडांच्या नागाची पूजा केली जाते आणि अशा प्रकारे ही आख्यायिका सांगली जातात। अशा या पवित्र सणाचे रूपांतर अनिष्ट रूढी परंपरांमध्ये झाले आणि आजही त्याचा अवलंब केला जातो। जिवंत नाग पूजेमुळे जगप्रसिद्ध असलेल्या शिराळा या नागपंचमीवर सन 2002 पासून कायद्याने उल्लंघन न करता ती शिराळकरांनी उत्साहात साजरी करणारी असून आपली धार्मिकता जोपासण्याचा प्रयत्न सातत्याने शिराळकर करत आहेत। दिवसेंदिवस ही साजरी करण्याच्या पद्धतीत बदल घडले असले तरी तरुणाईमध्ये नागपंचमीचा उत्साह कायम टिकून राहिला। अवघ्या शिराळीकरांच्या मनात जोश निर्माण करणारी नागपंचमी आज ही लोकोत्सव म्हणून साजरी केली जाते। 10व्या-11व्या शतकात महायोगी गोरक्षनाथ महाराजांचे लोकांचे प्रबोधन करण्यात शिराळात आले होते। श्रावण शुद्ध पंचमी दिवशी भिक्षा मागण्यासाठी ते महाराजांच्या घरी गेले। त्यावेळी एक गृहिणी मातीच्या नागाची पूजा करत होती। भिक्षा घ्यायला वेळ का झाला या गोरक्षनाथांच्या प्रश्नावर तिने नागपूजेचं कारण सांगितलं। त्यावेळी मातीच्या नागाची कशाला, जिवंत नागाची पूजा करणार का असे विचारताच तिने होकार दिला। तेव्हापासून शिराळ्यात जिवंत नागाची पूजा करण्याची परंपरा सुरू झाली। येथील भगिनी नागाला आपला भाऊ मानतात, त्याचा उपवास करतात, तो सूक्ष्म रूपाने घरात येईल, त्याचा कोणत्याही प्रकारची इजा होऊ नये म्हणून नागपंचमीच्या दिवशी स्वयंपाकघरात चिरणे तळणे हे वर्ज्य मानले जाते। 32 शिराळा या गावाजवळ चांदोली धरण अभयारण्य आहे, त्यामुळे या भागात सर्प प्राण्यांचे प्रमाण जास्त आहे आणि या ठिकाणी पावसाचे प्रमाणही जास्त असल्याने या काळात सर्प हे निवासस्थानाहून बाहेर पडत असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नाग दिसतात। 2012च्या आधीपर्यंत 32 शिराळा या गावात नागांची शर्यत नागपंचमीच्या निमित्ताने भरवली जात होती, परंतु या खेळामुळे नागांना इजा होते, त्यामुळे काही वन्यप्रेमींनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली आणि या खेळावर बंदी घालण्यात आली। परंतु याचा कोणताही परिणाम गावाच्या परंपरेवर पडला नाही। गावाने वेगळा मार्ग स्वीकारला आणि हा सण तितक्याच उत्साहात आणि दिमाख्यात साजरा केला जातो। तर तुम्हीही यंदाची नागपंचमी थोड्या वेगळ्या स्वरूपात साजरी करा आणि 32 शिराळा या गावाची माहिती आणि नागपंचमीचा इतिहास तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा। तोपर्यंत बघत रहा शंखनाद।